हा आहे 80-81 दहावीच्या बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम। आज खूप चांगल्या पदावर कार्यरत असताना सुद्धा ते शाळेची ओढ विसरलेले नाहीत, कारण ते मित्र, ती शाळा, शिक्षक, गुरुवर्य हे न विसरणारं नातं आहे। हे शाळेचे संस्कार आहेत, कारण उच्च पदस्थ इतकी मोठी होऊन सुद्धा आपल्या गुरुच्या पाया पडणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। सखेबाई गुरु वाचून दैवत नाही, फुलांचा वर्षाव करून त्यांनी गुरुवर्यांचं जल्लोषात स्वागत केलं। सर्व विद्यार्थी आनंदाने आणि जोशात पुन्हा त्याच लहान वयात असल्यासारखे एकमेकांशी बोलत होते। पहिल्यांदा गुरुवर्यांचा आणि विद्यार्थ्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला। यात गुरुवर्यांना गुलाबी म्हणजे केशरी फेटे होते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भगवे फेटे होते, म्हणजे याचं नियोजन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाले। इतक्या दिवसानंतरची भेट आणि होणारा हा सन्मान खरंच सगळ्यांनाच आवडीचा आणि भावुक करून जाणारा होता। आणि खरंच याचं सगळं श्रेय लेखक सूर्यकांत जाधव यांना जातं, कारण त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। आणि खरंच त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जातं, ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या गडबडीच्या, आपल्या धक्काधक्कीच्या आयुष्यातून वेळ काढून ते इथपर्यंत आलेत। ते गुरुवर्य, ते विद्यार्थी, या सर्वांचाच हा खरंच सुखाचा सोहळा होता। इतकी वर्ष होऊन सुद्धा ते एकमेकाला विसरलेले नाहीत। 80-81 ची बॅच म्हणजे ही इतकी जुनी माणसं आहेत की यांना आता नातवंड आलेले आहे, तरीही त्यांनी एकमेकाला न विसरता हा सोहळा आयोजन केला। हीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे। 45 वर्षांनं आम्ही सर्व विद्यार्थी एकत्रित येत आहोत। मारुती कोचरे घागरेवाडी, RP माने गिरजावडे, रंगराव पाटील पनुमरे, बाजीराव घागरेवाडी, विजय भोसले टाकवे, संभाजी माने टाकवे, अशोक येवतकर टाकवे, लक्ष्मण खराडे बैरेवाडी, भिकाजी पाटील गिरजावडे, दीपक बर्डे टाकवे, तानाजी घागरेवाडी, मोहन गुराव टाकवे। या ठिकाणी अजूनही विद्यार्थी येत आहेत। येईल तसं आम्ही फेटे बांधून पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार होत आहे। आमच्या विद्यालयातील उणीव असणाऱ्या काही गोष्टी संदर्भामध्ये ते आम्हाला प्रेझेंटही देणार आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि पुढील त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि पुढील त्यांच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाकवे हायस्कूल टाकवे सर्व विद्यार्थी जुने आजी माझी आज इथे एकत्र गोळा झालेले आहे, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। सुरुवातीच्या काळात परिस्थिती अशी काही होती की शाळासुद्धा सर्व विद्यार्थी इथं उपस्थित राहायचे, वेगवेगळ्या अडचणींना तोंड देऊन। त्या सर्वांना बघताना मला अक्षरशः भरून येत आहे, म्हणून सर्वांच्या इच्छेखातर मी 2 शब्द बोलतोय। कारण बोलताना सुद्धा माझं मन एवढं भरून आलंय की हे चेहरे मला नंतर कधी दिसतील याची गॅरंटी कुणालाच नाही, मलाच नाही, कुणालाच नाही। मी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांनी या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती। खरं तर ही खूप चांगली गोष्ट होती। नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता जनाव। सर्व विद्यार्थी मनसोक्त जेवले आणि खरं सांगतो हे नियोजन खूप भारी होतं। सरस्वती मातेला वंदन करून त्यांना हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली।
संस्था पदाधिकारी आणि तुम्ही सर्वजण 80-81च्या बॅचचे माजी विद्यार्थी या सर्वांचं मौजे टाकवे ग्राम विकास मंडळ मुंबई आणि टाकवे हायस्कूल टाकवे यांच्या वतीनं या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये स्वागत करतो. जाधव साहेब यांच्याकडे सुपूर्द करतो. सुस्वागत. 45 वर्षानंतर या हायस्कूलच्या छायेखाली येऊन संपन्न करत आहोत. या अख्ख्या बॅच मधील 5 विद्यार्थी दिवंगत झाले होते, तर त्यांना पहिल्यांदा श्रद्धांजली वाहिली आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांनी गुरुवर्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खरं सांगू, ही 10वी 81-80ची बॅच खरंच मानावी लागेल, कारण ही गुरुसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. ते एकमेकाचा आदर सत्कार करतायत. आजूबाजूच्या 4-5 गावातून येणारी मुले या शाळेत शिकतात आणि खरंच ही शाळा खूप ग्रेट आहे, कारण इथले विद्यार्थी ग्रेट आहेत आणि इथले शिक्षक, इथले गुरुवर्य, इथला स्टाफ सगळेच एक नंबर आहेत. त्यामुळं खरंच अभिमानाची गोष्ट आहे ही. टाकवे हायस्कूल टाकवे हे हायस्कूल उभारताना खरंच खूप अडचणी आल्या, खूप पळावं लागलं, पण खरं सांगतो हे हायस्कूल उभं राहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं, गुरुजनांचं, शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं सोनं झालं. टाकवे हायस्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या उच्च पदावरती आहेत. हे या शाळेचे श्रेय मानावं लागेल. आणि मुख्यमंत्री माझी शाळा यामध्ये या शाळेला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. खरं सांगू, शाळेची खरी संपत्ती त्यांचे गुणवान विद्यार्थी असतात आणि खरंच हे तुम्ही सिद्ध केले. 80-81चा काळ शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी खूप खडतर होता, पण या खडतर काळातून ही मुले शिकली आणि खरंच आपलं भविष्य उज्ज्वल केलं. खरंच या बॅचचा इथंच विजय. संमेलन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय मुख्याध्यापक आणि आमचे शिक्षक कदम सर, बोध सर, रावते सर, PC सर आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला जे मुख्याध्यापक आणि जे शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या बॅचचे आणि 1980-81चे बॅचचे सर्व वर्गमित्र या सर्वांना वंदन करतो. आणि प्रथम मी सूर्यकांत जाधवांना त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही मेहनत आजचा हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. 15च्या 15 विद्यार्थी या टाकवे हायस्कूलमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. सत्कार सोहळा झाला. आणखी थोडासा सत्कार सोहळा द्यायचा त्यासाठी मी लोक आहे की तुम्ही आज नातवंड कर्तव्य घेऊन इथं आलेले आहात आणि त्यावेळेस 10 पैसे 20 पैसे होते. 10 पैसे राहिले, 20 पैसे राहिले, खावला दिलं, जत्राला दिलं, कोणत्या जत्रा आली, कोणती जत्रा आली. सर्वांच्या हस्ते 2-3 पदाधिकारी गुरुवर्य यांच्या हस्ते याचं वितरण किंवा नंतर सूर्यकांत जाधव यांच्या लेखणीतून अवतरलेले एक पुस्तक याचा लोकार्पण सोहळा इथं संपन्न झाला. गुच्छ फुलांचा हा त्यांचा काव्य संग्रह प्रदर्शित झालाय. या ठिकाणी बॅच 80-81 ग्रामीण विकास मंडळ मुंबई चे सभासद त्या सरस्वती विद्यालयातील एक आव्हान असं ठेवतो की आमच्या शाळेचा निकाल 100% लागत होता, तो आमच्या काळामध्ये सुद्धा चाललेला आणि लावलेला. तीच परंपरा या लोकांनी चांगली चालवली, तीच परंपरा या लोकांनी चालवलेली आहे. पण एक पाऊल पुढे या न्यायानं प्रामुख्याने त्यांनी काय करावं
आज त्या संस्थेनं आणि शिक्षकांनी काय करावं आणि नंबर तुम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यात काढून सांगली जिल्हा खडबडून जागा झालाय. उद्याच्या काळामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्र जागा व्हावा. महाराष्ट्र जागा झाला पाहिजे. वर्षानंतर हा सुंदर दिवस होता. बरेचसे विद्यार्थी साठी पास झाले. या माझी विद्यार्थ्याकडून शाळेला भेट म्हणून साऊंड सिस्टीम देण्यात आली. प्रत्येकजण स्वतःच्या व्यापात स्वतःच्या कामात वेगवेगळ्या ठिकाणी होते, पण खरं सांगतोय एकमेकाला भेटण्याच्या ओढीनं ते इथं एकत्र आले आणि खूप गोड सोहळा हा होता. नंतर सगळ्यांनी आपल्या जुन्या सवंगड्यांबरोबर आणि गुरुबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्याची मजा काही वेगळीच होती. कारण पुन्हा एकदा ते शाळेतले मित्र एकत्र जेवायला बसले होते. यांना बघून एकच वाटतं की परमेश्वरानं या सर्वांना दीर्घायुष्य देऊ दे आणि दरवर्षी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम असाच होत राहू दे.